चला चला, कुठे जेवायचंय? जेवायचंय कुठे? आत्ता आला? नाही नाही, आत्ता आलो मी. काही काय? अहो जा जरा फुलं घेऊन या. मुलं? मुलं कशाला? लग्नानंतर मुलं, आता काय? हो फुलं फुलं, केसात माळायची फुलं. अच्छा अच्छा, उवा मारायचा औषध होय. थांब जरा. नवरा कुठे आहेत? ते गेले. कपडे काढायला. ए पोपट, तू बोल. वहिनी, अरे हा काय गल्ली बोळातून फिरतो का? भाऊजी अंतर पाठ. काढू कर्ज होऊ दे खर्च, लग्न आहे. मंडळी, मोठमोठ्या रंगकर्मींनी नाटक ही परंपरा सांभाळली, मराठी रंगभूमी समृद्ध केली. रसिक मायबाप प्रेक्षकांना रंगमंदिरात आणलं आणि नाटक हे बघायचं असतं ही संस्कृती निर्माण केली. आणि हीच पुण्य या आम्हा सगळ्या कलाकारांच्या पाठीशी. सध्या रंगभूमीवरती काय सुरू आहे, कुठली नाटकं आली आहेत, कुठली नाटकं गाजतायत, कुठल्या नाटकाला हाऊसफुलचा बोर्ड लागलाय आणि कोण कोण कलाकार त्यात काम करतायत, ह्या सगळ्या गोष्टी 16 सख्यांचा या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा अगदी प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणजे सध्या रंगभूमीवरती एक नाटक अत्यंत गाजतंय, हाऊसफुलचे बोर्ड लागतायत आणि त्या नाटकाचं नाव आहे हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. आज या नाटकातले सगळे कलाकार आपल्या या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि आपला हा सोहळा साजरा करणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हीच खरी फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, गीतकार म्हणजे सबकुश संतोष पवार. हीच खरी फॅमिलीची. आणि या नाटकातील प्रमुख भूमिकेत असणारा अष्टपैलू कलाकार सागर कारंडे. मला संतोषला विचारायचं की संतोष, की हे नाटक तुला कसं सुचलं, का सुचलं आणि एखाद्या कुटुंबावरतीच हे नाटक करण्यामागचं कारण काय? मी आतापर्यंत जी नाटकं केली ती वेगवेगळ्या प्रकारची केली, वेगवेगळ्या फॉर्मची नाटकं केली. मी कुटुंबातली नाटकं पण केली होती, पण त्यातली कॅरेक्टर्स मजेशीर होते आणि ती मच्छिंद्र कांबळे बाबूजी ज्यांना आम्ही म्हणतो त्यांच्यावर केली होती. पण मला फॅमिलीचं एक नाटक असं करायचं होतं, पण मला ते नॉर्मल कॅरेक्टर नको होते. म्हणजे सगळे ताई, मामा, अक्का, काय म्हणतात बाबा, असे कॅरेक्टर्स असतील तरी काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्या व्यक्तिरेखेत मला पाहिजे होते, काहीतरी डिफेक्ट म्हणा. जसं सागरची फॅमिली आहे, त्याचा कॅरेक्टर असा आहे की तो त्याला अजिबात ऐकू येत नाही, पण तो जे काय वावरतो की मी सगळं ऐकतो, जगात फक्त मलाच ऐकायला येतं आणि जे काही करतो ना तसं ते कॅरेक्टर आहे. त्याचा भाऊ आहे मोठा, दुसरा भाऊ आहे त्याचा 2 नंबरचा, त्याला बोलताच येत नाही, त्याला फक्त 2 शब्द पण मिंग अगं पण एवढंच फक्त बोलतोय. तिसरा भाऊ आहे त्याला तो तसा दिसायला नॉर्मल आहे, दिवसभर तो नॉर्मल असतो, कामावर येतो, संध्याकाळी आला 7 नंतर तिचं दिसणं बंद होतं, बरं आता येतो. असे ती एक फॅमिली. आणि दुसरी फॅमिली त्यांच्या घरासमोर राहिलेली आमची फॅमिली. म्हणजे मी माझा कॅरेक्टर असे त्या एका मुलीचा बाबा आहे, मी जी वयात आलेली मुलगी, त्याचं लग्न ठरत नाही कारण तिच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, कारण तिला दिवसा दिसत नाही. अरे देवा. म्हणजे या मुलाला रात्री दिसत नाही, हिला दिवसा दिसत नाही. माझा कॅरेक्टर ते मी बोलता बोलता विसरतो असं कॅरेक्टर आहे. तो मुलीला पण येतो, कोण ग तू, कोणाची तू, बायकोला वहिनी नमस्कार होय, असं ते कॅरेक्टर आहे. इतकं तो विसरळ ते कॅरेक्टर आहे. आणि ह्या दोघांचं लग्न ठरत नाही, दिवसा दिसणाऱ्याला आणि रात्री दिसणाऱ्याला त्यांचं लग्न ठरत नाही. यांची लग्नाची गाठ मारून देण्यासाठी जी काय मजा येते, जी काय लपवाछपी सुरू होते आणि त्यातून मग कळतं की एकत्र राहायचं म्हणजे कसं राहायचं. एकमेकांचे प्रॉब्लेम्स आपण समजून घेतले, आपण एकमेकांना सांभाळलं. तुम्ही समजा ह्याला दिसत नाही आता मी त्याचे डोळे होईन, ह्याला हात नाही आता मी त्याचे हात होईन. असं जर सांभाळून घेतलं तर जगणं खूप सोपं होतं. असं एक प्रत्येक फॅमिलीला आवडेल असा मेसेज देणार आहे धमाल असं एक नाटक आहे. वा, क्या बात आहे. वा. मला आता सागरला विचारायचं की सागर खूप चुजी असतं म्हणजे नाटकांच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत. हे नाटक निवडण्यामागचं कारण काय आणि जी तू भूमिका जी तू करतोयस त्यात तुला असं काय पोटेन्शियल दिसले की तुला असं वाटलं की ही भूमिका मी करणारच? नाही तर कुठलंही नाटक घेताना मी 10 वेळा विचार करतो नक्कीच, त्याचं वाचतो, मग त्याचं दिग्दर्शन कसं होईल, कसं तू बसवणार आहेस, काय हे खूप डिस्कस करतो मी दिग्दर्शकाबरोबर. पण संतोष सरांबरोबर आधी खूपदा काम केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे आता असं नाही की वाचूया मग कसं काय होईल, फोन आलाय संतोष सरांचा, मग डोळे झाकायचे आणि नाटक घ्यायचं. म्हणजे बघितलं ना, ह्या दोघांबरोबर गप्पा करताना इतकी मजा येते ना, इतकी धमाल येते. बरं, संतोषनी ह्या नाटकाचे आपले दिग्दर्शक जो आहे त्यांनी ह्या नाटकाबद्दल इतकं काही सांगितलंय ना, मला खरंच उत्सुकता आहे की कधी जाऊन एकदा हे नाटक बघतोय. पण तुम्हाला सुद्धा ती उत्सुकता नक्कीच झाली ना, त्यामुळे ह्या नाटकाची झलक आपण नक्कीच बघणार आहोत. पण त्याआधी ह्या दोन्ही कलाकारांसोबत सागर आणि संतोष बरोबर आपण एक खेळ खेळणार आहोत. धमाकेदार खेळ आहे, पण खेळ म्हटल्यानंतर प्रेक्षक तर पाहिजेच ना. तेव्हा नाटकातील आपण इतर कलाकारांना आपण इथे आमंत्रित करूया. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे त्या सगळ्या कलाकारांचं.
ही विनिशा कुलकर्णी, अर्चिता कर्वे. वा सागर, तू तुझ्या फॅमिलीची ओळख शलाका पवार. एक सांगतो मी, मराठी रंगभूमीवरची अत्यंत गुणी आणि सौज्वळ अभिनेत्री शलाका संतोष पवार. आणि मला ना का कोण जा रे, मला का शलाकाकडे बघितलं ना की मला अलकाताईंची खूप आठवण येते. म्हणजे इतकी सोज्वळ आणि गुणी कलाकार. शाहरुख खान. शाहरुख खान की ऋतिक? त्याच्या मूडवर आहे तो. राकेश शालीन. राकेश शालीन. प्रतीक पाध्ये. वा मस्त फॅमिली आहे. मिमिक्री एकच आर्टिस्ट करू शकतो, एकच अभिनेता करू शकतो, सागर. अरे आधी पहिलं पणशीकरांच्या. एक झालं. हे बघ सागर, कसं आहे ना, तू आलायस आणि आपण एक तो काय ते मिमिक्रीचं आपण काही केलं नाही ना, तर मग काय उपयोग आहे ना यार. ती संधी आम्हाला सोडायची नाही. सॉरी हा, काय चुकलं वाकलं तर. असाइनमेंट पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब. या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे याचा काना डोळा का करावा. माझा अनुभव दांडगा शब्द संपत्ती भरपूर. कानेटकर कार्यकारी शिरवळकरांचे पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात. फक्त बोलताच येत नाही, तर बोलता बोलता समोरच्याला ब्लँक करता येतात. मग माझ्याकडे दुर्लक्ष का. बाई तुम्ही काही म्हणालात, कितीही म्हणालात, तरी तो मी नव्हे. खरं सांगतो, 2 मिनिटं डोळे बंद केले ना तर असं वाटेल ना की पणशीकर सरच बोलत होतो. वा क्या बात आहे, व्हेरी गुड. आता संतोष एक मिमिक्री करेल. मी दादा कोण किस मायला बाई हे बघा, तुम्ही किती बोललात, काही बोलत नाही, तुम्ही किती रेड्या केलात. मायला माने किती बोलले तुम्ही. मग किती वेळ सांगायचं मायला तो मी नव्हे. कमाल वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मंडळी, संतोष आणि सागर बरोबर आपण पहिला खेळ खेळणार आहोत. आणि हा खेळ असा आहे की आपले जे 9 रस आहेत, त्या 9 रसामध्ये मी एक वाक्य सांगणार आहे. ते वाक्य त्या 9 रसांमध्ये तुम्ही बोलून दाखवायचे. तो मी नव्हेच या नाटकातलं. आणि ते वाक्य असं आहे की बाई तुम्ही किती थैथयाट केलात, आव आणला, तरी मी एकच सांगेन की तो मी नव्हेच. हे कुठल्या रसात? हे प्रयत्न रस. प्रयत्न रस. हे वाक्य तू शृंगार रसात बोल. हा शृंगार रस. अरे बापरे. मी किती काही बोललाच, किती काही केलंय, तो मी नव्हेच बाई, तो मी माळेस. क्या बात आहे. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता सागरला तुला रस आहे भय रस. काही बोला तरी तो मी नव्हे. वा 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 वा. आणि अजून एक रस आहे, रस. संतोष म्हणते उसाचा रस. बघ ओके, करुण रस. बाई बाई तुम्ही किती जरी बोललात ना, तुम्ही किती थैताट केलात बाई, मी नव्हेच बाई. दरवेळी ह्याला मीच का हवं ते मला कळत नाहीये. सागरला रस आहे वीर रस. ओके हो तुम्ही काही म्हणालात, किती थैथयाट केलात, तरी तो मी नव्हे. तलवार द्या परत. तलवार. हा क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. ही अशीच धमाल शेवटपर्यंत असणार आहे. आणि या नाटकाबद्दल आपण जाणून सुद्धा घेणार आहोत. सगळ्या कलाकारांसोबत आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. आणि पण त्याआधी या नाटकाची एक धमाल झलक बघा.
झाली का? सगळी तयारी झालेली आहे. आता बाळाला पाळण्यात घेतलं की झालं बारस. बघताय काय, बाळ बोलवा, बाळाची आई बोलवा, पाळणा घेऊन येलो कसं. अहो आज बारस नाहीये. तुमची ओढ भरणी आहे का? गंमत. आयुष्याची गंमत झाली सगळी. आता काही गमती जमती करू नका. हा अर्धी विधी आपले झालेले आहेत. आता फक्त अंतरपाठ धरून हार घालायचा नवरा नवरीने. नवरा नवरी कुठे आहेत? कपडे काढायला. कपडे बदलायला नाही का पाठवला? चला चला, कुठे जेवायचंय? जेवायचंय कुठे? अहो आत्ता आलात. नाही आत्ता आलो मी. काही काय बरं सांगितलेल्या सगळ्या वस्तू कुठे आहेत? कुठलं काय? अहो कापड कुठे आहे? आता पापड कशाला पाहिजे तुला? एक गोष्ट धडणे आणली माणसानी. भाऊजी तुम्ही जा हार आणि अंतरपाठ घेऊन ये. जा पटकन. हा. अहो बोलत काय बसलाय? अहो नवरा नवरी कुठे आहेत? नवरी मुलगी. मग? अच्छा इथे. बोला लवकर. इथे नवरी इथे मुलगी. करतायत. नवरी मुलगी कुठे? नवरी मुलगी. नवरी मुलगी. नव हे बघा, अजून थोडा वेळ आपल्याकडे. ब्युटी पार्लरला पाठवा आणि नवरीला म्हणा दाढी करून ये. अहो नवरा मुलगा आहे तो. अरे देवा, फारच नाजूक चाणीच आहे. हो नवरी मुलगी कुठे आहे? इथे. नवरी नवरी नव 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 काकूंचा काय पुनर्विवाह आहे का? या वयात लग्न करतायत? अहो मी नाही. थांबा. सुनैना. अच्छा अच्छा. अरे देवा, आता ही कोण आली? अहो आपली मुलगी आहे. अरे हा सुने ना. नवरी मुलगी आलेली आहे. अगं बाई छान दिसते. पण मला कुठे आता दिसते? बसा 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 पटकन चला बसा. बसा, बसा. बसा. हा सुरू करायचं. यजमानची परवानगी आहे? हो. हा. तर 5 वर्षापूर्वी उल्कामुख नावाचा राजा राज्य करत होता. ऐका सत्यनारायणाची कथा. ही आई. ओ नारायण लग्नाआधी कुठे पूजा घालताय? पूजा नाही का? म्हणलं एकावर एक फ्री करून टाकूया. आधी लग्न मग पूजा. असंच करायचंय. मग हे अंतरापण कुठे? हा येतायत. कधी येत आहेत? हार फुलं कुठे ए, गेले? हा, आले. हार फुलं घेऊन हिरो झाड झालं. काय करायचं? मावशी मावशी हे घ्या. हे वाटत सगळ्यांना. हा ते आधी काय म्हणतात लग्नाच्या आधी ते हे त्याला काय म्हणतात ते आठवलं. हा मंगलाष्टक म्हणू का? हो म्हणा. चाल आठवली, शब्दही आठवते. आली लग्न गटी समीप नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो. त्यांच्या करवल्या डोळे फाडून जागत आहेत. शुभ लग्न सावधान. ए पोपट तू बोल. अरे हा काय गल्ली बोळातून फिरतो का? भाऊजी अंतरपाठ. मंगळाष्टक म्हण रे. हा मी म्हणा आता. शुभ मंगल सावधान. ए पोपटा आधीच बोल ना. आधीच बोल. म्हणा आता. शुभ मंगल सावधान. अरे आधीच बोल ना. माझ्या वडिलांना बोलू का? शुभ मंगल सावधान. ह्याच्या नात्याने फक्त 2 शब्द बोलतोय तो. अहो पण ते प्रेमाने बोलतायत. तुम्हाला चालणार आहे? ठीक आहे. आपल्याला काय शुभ लग्न. काय करतो? ए वहिनी काय झालं ग? अहो तुम्ही मुलीच्या आईच्या गळ्यात हार घातला. अगं ते जाऊ दे. याने बघ काय केलंय. मुलीच्या आईच्या गळ्यात हार घातला. सॉरी ते मला रात्रीचं दिसत नाही ना. अरे वा, हे छान आहे. आमच्या मुलीला दिवसा दिसत नाही. तुम्ही आमच्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवलीत? अरे वा, उलट तुम्हीच तुमच्या मुलीचा प्रॉब्लेम आमच्यापासून लपवून ठेवलात. 1 मिनिट, मी काही लपवून ठेवलेलं नाहीये. मी सगळं खरं येऊन सांगितलंय. कुणाला? कुणाला म्हणजे दादांना. अरे देवा, अख्ख्या जगात सगळं सांगायला तुला हाच माणूस सापडला. नाही तर काय. अगं तुला काही सांगायचं होतं तर मला सांगायचं. नयन, अरे मला तुला फसवायचं नव्हतं म्हणून मी सगळं येऊन सांगितलं. पण तू मात्र. 1 मिनिट, मी पण सगळं खरं येऊन सांगितलं होतं. कोणाला? हिच्या बाबांना. अरे देवा, अख्ख्या जगात हे सांगायला तुला हाच माणूस सापडला. बाबा, नयनने तुम्हाला काय सांगितलंय? माझ्यावरच राज्य आलं. त्याने मला सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगणार आहे. मला सगळं आठवलं की सांगतो. 2 दिवस द्या मला. दादा, ही तुमच्याकडे आली होती की नाही? हो. बघ,
कधी या फॅमिली फोटो काढू या. लग्न मोडतंय चला घरी. घरी काय? अहो थांबा. काय मला सांगा, हिने तुम्हाला काही सांगितलं होतं का? हिने मोडलंय ना लग्न. का मोडलं का लग्न? अहो ही कसली नाटकं चालू आहेत? अहो नाटकं कसली? याबद्दल सुद्धा नयन भाऊजींनी सगळं सांगितलंय तुमच्या मिस्टरांना. काय हो बाबा, नयनने तुम्हाला काही सांगितलंय का हो? माझ्यावरच राहते बाबा ही लोक. आला होता माझ्याकडे. हा आला होता. हा म्हणाला की याला बोलता येत नाही म्हणून. तो आला होता. तो म्हणला की त्याला दिसत नाही म्हणून. आणि तो 2 शब्द बोलणारा आला होता माझ्याकडे. तो बोलला त्याला ऐकू येत नाही म्हणून. अहो बाबा, काय बोलताय काय? अहो काय बरोबर सगळं उलट सुलट बोलताय. पण बोलतायत ना. या सुनैनासारखं तरी काही लपवून तरी नाही ठेवत आहे. मी काहीही लपवून ठेवलेलं नाहीये. मुकेश भाऊजी तुम्ही होतात. मग बोला बोला. अहो बोला ना. मी बोलू शकत नाही. काय मग? मी मगासपासून सांगते तुम्हाला खोट्यात पाडताय. अहो मी पण तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते, पण तुम्ही सुद्धा मला खोटच ठरवताय. आता बास झालं. वहिनी म्हणून मी तुला बोलत होतो नकोच हे लग्न. हो, मला पण तसंच वाटतं. आपण इथेच थांबू. अगं हे चांगलं आहे. मला पटलं हिचं. अहो गप्पा बसा. थांबा, आधी माझं ऐका आणि मगच ठरवा लग्न करायचं की नाही ते. सुनैना, अगं तुला आत्ता कळलं की नयन भाऊजींना दिसत नाही. मला तर लग्नानंतरच्या पहिल्या रात्री कळलं की यांना ऐकू येत नाही ते. काय सांगताय काय बहिणी? हो, मला अजूनही स्पष्ट आठवते ती लग्नानंतरची पहिली रात्र. मी यांच्यासाठी छान गरम दुधाचा ग्लास घेऊन गेले. हेही छान रोमॅन्टिक झाले. माझ्या डोक्यावरून पदर उचलून म्हणाले, अगं छानचं गाणं म्हण ना. मी पण गाणं गुणगुणले. तर हे म्हणाले, अगं छानचं गाणं म्हण ना. असं 5 वेळा झालं. 6व्या वेळी मात्र यांचं वाक्य बदललं. म्हणाले, तर चंद्रही साक्षीला म्हण ना. मग म्हणालात तुम्ही? 5 वेळा मी तेच गाणं म्हणत होते. तेव्हाच मला कळलं की यांच्या कानपूरमध्ये कायमचा लॉकडाऊन लागलाय. मला खूप वाईट वाटलं यांनी मला फसवलं म्हणून. मी ना खूप बडबडले, अक्षरशः रडले. वहिनी, तू का सहन केलंस हे? तेव्हाच लग्न मोडायला हवं होतं. आणि काय वाऱ्यावर सोडायला हवं होतं यांना? म्हणजे समजा मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असतं तर कशावरून सारं ऐकू येणारा त्या दुसऱ्या नवऱ्यानी माझा प्रत्येक शब्द ऐकला असता. त्यापेक्षा काहीच ऐकू न येणारा पण माझा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी धडपडणारा हाच नवरा चांगला नाही का? वहिनी, यू आर ग्रेट. खरंच चुकलं माझं. मी जे बोललो ते चुकीचं होतं. पण आज सगळ्यांसमोर मला एक गोष्ट कबूल करायची. आजपर्यंत एक गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली. कुठली? अगं मला ऐकू येत नाही. अहो आमचं पण तसंच आहे. हे विसरतात ना, हे मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कळलं. मी यांच्यासाठी चहा घेऊन गेले तर हे मला म्हणतात कसे, ओ बाई कोणात तुम्ही? तुम्हाला खरं सांगतो, इतकी वर्ष झाली लग्नाला अजून मला कळलं नाही, आठवत नाही ती बाई कोण होती. तेव्हाच मला कळलं या मॉडेलमध्ये मेमरी कार्डच नाहीये. मग काय, स्वतःच्या मनाची समजूत घातली की हाच गडी आपल्यासाठी परफेक्ट आहे. पण आई, असं कसं कुणी स्वतःच्या मनाला समजावू शकतं? अगं नवरा बायकोची भांडणं होतच असतात, पण ती भांडणं आयुष्यभर लक्षात ठेवून उगाळत राहणाऱ्या नवऱ्यापेक्षा क्षणार्धात सगळं विसरून जाणारा हा नवरा चांगला नाही का? आयुष्याची सुरुवात प्रत्येक वेळेला नव्याने करता येते. अगदी बरोबर सुनैना. अगं सुंदर गाणाऱ्या कोकिळेला रंगरूप नाही आणि रंगरूप असलेल्या मोराला गाता येत नाही. पण गाता येत नाही म्हणून मोर नाचायचं सोडत नाही, की रंगरूप नाही म्हणून कोकिळा गायचं सोडत नाही. अरे बाळांनो, कसं आहे, माणसामध्ये प्रॉब्लेम असतातच. माणसाला बनवलं कोणी निसर्गाने. निसर्गामध्ये किती प्रॉब्लेम आहेत बघा ना. एकाच रंगाचे, एकाच प्रकारची डोंगर नाही, झाडं नाही, पानं नाही, फुलं नाही, पक्षी नाही, काही नाही, सगळं वेगवेगळं. म्हणून निसर्ग बघताना असा मस्त आल्हाददायक वाटतं, नेतं सुखद वाटतं. थोडक्यात काय, निसर्गामध्ये असमतोल ठेवून निसर्गाने स्वतःचा समतोल साधलेला आहे. तसंच माणसामध्ये प्रत्येकात काहीतरी निसर्गाने उणीव ठेवली, पण ती उणीव ठेवताना प्रत्येकामध्ये काहीतरी भरभरून दिलेलं आहे. आणि आपल्यामध्ये निसर्गाने काय भरभरून दिले, काय ठोस दिले, हे ज्याला कळतं ना त्याला आयुष्य कळतं. वा, काय बोललात तुम्ही. यावर मला एकच बोलावंसं वाटतं की निसर्गाने प्रत्येक गोष्टीमध्ये उणीव ठेवून. ते झालं नाही ग, त्याच्या पुढचं सांगतोय. अच्छा, ते या सगळ्या गोष्टी जशा निसर्गाने बनवलेत ना, तसं माणसालाही निसर्गानेच बनवलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये जशा उणीव आहेत तशा माणसांमध्येही आहेत.
दिसण्यात उणीव आहे, स्वभावात उणीव आहे, शारीरिक उणीव आहे. पण प्रत्येक वेळी त्या उणीवांकडे बोट दाखवत बसण्यापेक्षा त्या उणीवा भरून काढत एकमेकांना साथ देत एकमेकांचा आधार बनत जगण्यात खरी गंमत आहे. आणि दुसरं काय, हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. वा वा, मस्त. दादा, मला कळलंय. अगं नाही ग, निसर्गाने प्रत्येक गोष्टीमध्ये ते झालं. मला कळलंय की डिफेक्टिव्ह बाजू बघण्यापेक्षा माणसाने इफेक्टिव्ह बाजू बघावी. हो ना, पण स्वतः मधली नाही तर दुसऱ्या मधली सुद्धा. आणि दुसऱ्या मधलीच नाही तर स्वतः मधली सुद्धा. म्हणून मी आता ठरवलंय, जेव्हा मला रात्रीचं दिसणार नाही तेव्हा मी सुनयनाच्या डोळ्यांनी हे जग बघणार. आणि दिवसा मी नयनच्या डोळ्यांनी जग बघणार. म्हणजे आता थांबायचं नाही. आता ताबडतोब लग्न करायचं. वा वा, हे बरं झालं, लग्न मोडलं. वा वा, मला माझी मान्यताच नव्हती या लग्नाला. मान्यता देणार तुम्ही कोण? हे लग्नाला मान्यता नव्हती. मुलगी आमची आहे, आपली नाही ना. मुलगी आमची आहे, आम्ही ठरवू मुलगी द्यायची की नाही, लग्न करायचं की नाही ते. हे लग्न असं होणार आहे, चाट मोठा हाल घेऊ, काढू कर्ज, होऊ दे खर्च, लग्न आहे खर्च. वा वा वा, काय कमाल कमाल, म्हणजे झलकच इतकी धमाल आहे. संतोषचं कौतुक यासाठी करावं असं वाटतंय की संतोष, की तू नाटक जे तू करिअर तू निवडलंस आणि आज इतकी वर्ष, म्हणजे साधारणतः किती वर्ष झाले असतील? 30 वर्ष केवळ नाटकावरती आपला प्रपंच सांभाळणं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यासाठी संतोषचं डेडिकेशन, त्याची इन्व्हॉल्वमेंट, त्याचं स्वतःला जे झोकून देणं ना ह्या नाटक आणि रंगभूमी यासाठी, तर मला असं वाटतं की पुढच्या पिढीला ना संतोष पवार म्हणजे एक फार मोठं नाव आणि अभिमानाने नाव घेण्यासारखं संतोष तू तुझं काम केलं. त्यासाठी एकदा जोरदार संतोषसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पण त्यासाठी म्हणजे मी सॅक्रिफाईस पण खूप केलंय. मला म्हणजे मी माझ्या मुलीच्या बारशाला मी नव्हतो, मी गेलो, तिला विश केलं आणि मी प्रयोगाला गेलो होतो, कारण कमिटमेंट होती माझी प्रयोगाची. माझ्या बहिणीच्या लग्नाला मी दुपारनंतर निघून गेलो होतो, प्रयोगाला गेलो होतो. इव्हन लग्नाच्या आदल्या रात्री मी प्रयोग केलाय, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी तालमीला गेलो होतो. बरोबर. अजूनपर्यंत मी माझ्या फॅमिलीला कुठे घेऊन फिरायला गेलो नाही, कारण त्या फिरून आले, त्यांनी माझी गरज नाही लागली, तो भाग वेगळा आहे म्हणा. पण समर्थ आता हे मला ऐकावं लागतं, पण मला माहिती आहे मी काहीतरी कमिटमेंट ना, हीच फॅमिलीची गंमत आहे, हीच गंमत आहे. सगळ्यात आधी सागरला मी विचारणार आहे की सागर, नाटक हे इतकं जिव्हाळ्याचं किंवा इतकं जवळचं माध्यम का वाटतं तुला? मला माहित नाही का, पहिल्यापासून मला स्टेजवर नाही गेलो किंवा मी एखादं नाटक हातात नसेल ना माझं, तर मला इतर ठिकाणी काम करायला खूप त्रास होतो. तर मला काहीतरी आयुष्यात काहीतरी चुकलंय. ह्या वर्षात आपल्याकडे एकही नाटक नाही, या महिन्यात मी एकही प्रयोग केलेला नाही आहे, तर खूप चुकल्यासारखं वाटतं. पैशासाठी आपण इतर ठिकाणी काम करू, पण सॅटिस्फॅक्शन आपल्याला नाटकातच मिळतं. ते सलाईन म्हणतो ना आपलं, ते एक प्रकारचं सलाईन आहे. बरोबर. त्यामुळे मला नेहमीच नाटक, मी दरवर्षी म्हणजे एकही वर्ष माझ्या लॉकडाऊनचं सोडलं तर कुठलंही एकही वर्ष असं नाही गेलं की माझ्या हातात नाटक नाही आहे कुठलंच. वा, व्हेरी गुड. आणि असंच राहू दे. हो, तसं. तर आता आम्हाला जाणून घ्यायचं की हे नाटक सुरू असताना किंवा एकतर अशा पद्धतीचं नाटक, त्याच्यामध्ये इतकी कमाल आहे, असं होत असताना असे काय प्रसंग घडले त्या नाटकामध्ये आणि ते प्रसंग कसे निभावून नेलात तुम्ही? असे प्रसंग घडावेत तर प्रयोग असतो, तर प्रयोगाची मजा येते करायला. एका प्रयोगाला दीनानाथच्या ती खिडकी पडली, पूर्ण फ्रेम सकट ती खिडकी पडली आणि ती जी मुलगी होती तिला त्यावेळी दिसत नसतं, असं आहे, त्यावेळी तिला दिसत नसतं. ओके. तिने हात लावला खिडकीला, ती खिडकी पडली, अरे देवा असं म्हणून ती गेली. वा वा वा, अरे देवा म्हणून ती एक्झिट असं, मी आपला अरे ही गेली आता रे. व नंतर मग मी आता काय करायचं, मग माझ्या बाजूला बाकीचे दोघं होते. बरं, मोठा प्रश्न आता खिडकी आता करायचं काय यार, एक तर नाटक पूर्ण थांबवावं लागेल तो खिडकीला. मी घरातून बाहेर आलो आणि बोला, ए किधर है कामगार सब लोग, आ जाओ इधर, क्या तुम ऐसा कैसा खिड़की लगा के देता है यार, ऐसा यार बंगले का काम करने का तो ठीक से करने का ना, ऐसा थोड़ी करता है तुम लोग. मग त्यांनी तिथल्या लोकांसमोर ती खिडकी लावली, प्रयोग चालू असताना, प्रयोग सुरू असताना ती खिडकी लावली व्यवस्थित आणि मग पुढे नाटक सुरू झालं. लोकांना वाटलं की तो एक भाग होता नाटकाचा. ओके ओके. अशा गप्पा अजून रंगणार आहेत, पण त्याआधी आपण आता जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
आणि सुरू करूया आपला या पुढच्या धमाकेदार खेळाला. हा सगळे तयार आहेत ना? हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. तुमच्यासमोर पेपर कप आहेत. ते पेपर कप काढायचे आहेत आणि एक पिरॅमिड तयार करायचे. सगळ्यात वरती एकच कप आला पाहिजे. ओके. हा आणि कमीत कमी वेळेमध्ये जी फॅमिली हे पिरॅमिड तयार करेल ती असणार या खेळाची विजेती फॅमिली. आणि दुसरी गोष्ट आहे ना, थांब, दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, सगळे कप वापरायचे. हा ओके. रेडी? हा रेडी? हा ओके ओके. हात मागे. हा रेडी. 1 2 आणि काय माहिती ना, कॉन्सन्ट्रेशन. हा कॉन्सन्ट्रेशन. ओके. 1 2 3 आणि ओके. नाही थांबा. 1 2 3. हा क्या बात आहे. कबर सागरची फॅमिली जरा आघाडीवरती आहे. ओके व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ठेवले ते घे ना. नाही चुकलेलं आहे. अरे एका साईडनी काढाय. थांबा तारा. एका साईडनी काढायला घे. थांब. हरकत आहे. व्हेरी गुड. थांब. शाबाश. अजून एक दे. सिंगल. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. क्या बात आहे. व्हेरी गुड. विजेती फॅमिली आहे संतोषची फॅमिली. मला सागरला असं विचारायचं की सागर तुला आज इथे येऊन कसं वाटलं? अरे खूपच मस्त. आणि तुम्ही तुमची नवीन सुरुवात तुम्ही करताय या माध्यमातून. आणि खूप कमी प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण नाटकाचं सिनेमाचं प्रमोशन करतो. आणि तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे नव्याने लोकांसाठी. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जेणेकरून खूप नाटकं पोहोचतील आता लोकांपर्यंत आणि आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू. आपल्याला थँक्यू सो मच सागर. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं आज तुझ्या सगळ्या व्यस्त असताना वेळात वेळ काढून तू आज इथे आलेला आहेस. खरंच खूप छान वाटलं. आमची एक ओळख म्हणून 16 सख्यांच्याकडून एक स्मृतिचिन्ह आम्ही तुला देतो. त्याचा तू स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. वा. या धमाकेदार खेळानंतर आता पुन्हा एकदा आपण गप्पांकडे येणार आहोत. या नाटकाची चर्चा खरं तर इतकी आहे की ह्या नाटकाला रिपीट ऑडियन्स आहे. म्हणजे मला वाटतं की 3-3, 4-4 वेळा नाटक बघितलेली लोक आहेत, रसिक प्रेक्षक आहेत. काय आहे असं एवढं नाटकामध्ये? यदा कधीपासून मी ना काही प्रेक्षकांना एक माणूस म्हणून मी ऑब्झर्व केलं आहे की आपण एखादी चांगली गोष्ट बघतो ना ती आपल्या फॅमिलीने पण बघावी असं आपल्याला वाटतं, आपल्या मित्रमंडळींनी बघावी असं पण आपल्याला वाटतं. तर मला असं नाटक करायचं होतं ना की आता कित्येक वेळा असं होतं की प्रेक्षक येतात, काहीतरी खरेदी वगैरे करतात, वेळ आहे तर नाटकात जाऊन बसूया, किंवा आज मला वेळ आहे मी आज नाटक बघतो. तर पण त्यांना आपल्या फॅमिलीला पण नाटक दाखवायचं असतं, पण ते त्यांना जर दाखवावं असं वाटतं तर नक्की दाखवतात. तर मला तसं नाटक करायचं होतं. नाटकाचं नाव पण मुद्दाम ठेवलं हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. आणि कुठलाही सण म्हण, कुठलाही प्रसंग म्हण, आपल्याला जे एन्जॉय करायचं तर फॅमिलीबरोबर एन्जॉय करताना वेगळी मजा येते. बरोबर. म्हणून हे असं नाटक केलं. आणि कित्येक जण नाटक बघताना पुढच्या वेळी येताना आपल्या फॅमिलीला घेऊन येतात, पुढच्या वेळी आपल्या आईबाबांना घेऊन येतात आणि येऊन भेटून सांगतात की मी बघून गेलो होतो, आज मी माझ्या आईबाबांना घेऊन आले. मी रंगदेवतेचे आभार म्हणतो, रसिकांचे पण आभार म्हणतो की जे काही केलं तिने गोड मानून घेतलंय. सो मी आतापर्यंत नक्कीच माहिती आहे. आणि तू संतोष जे रंगभूमीसाठी ज्या तू सगळ्या गोष्टी केल्या आहेत, आज रंगभूमी त्या सगळ्या गोष्टी तुला परत कराव्यात आणि आयुष्यभर करत राहू हीच मी रंगभूमीच्या चरणी प्रार्थना करतो. आपण आता जाणून घेऊया इतर कलाकारांबद्दल. सगळ्यात आधी प्रतीक पाध्येबद्दल आपण आता त्याच्याबद्दल जाणून घेऊया. काय सांगशील या भूमिकेबद्दल, काय सांगशील तुझ्या? माझं पहिलंच विनोदी नाटक आहे आणि व्यावसायिक तर आहेच. ओके. म्हणजे मी बरेच एकांकिका केल्या, राज्यनाट्य केली, पण कधी जसं विनोदी कुठलं पात्र केलंच नाही. आणि पहिल्यांदाच विनोदी पात्र आलं आणि तेही डायरेक्ट व्यावसायिक नाटकात. बरं, ह्या नाटकाची पण अशी गंमत आहे की जेव्हा हे नाटक आधी पण होतं तेव्हा माझे आई बाबा गेलेले नाटक बघायला सरांचं. अच्छा. आजी आणि आजोबा मला नेहमी सांगायचे की तुला जर नाट्य क्षेत्रात पदार्पण करायचं असते तर संतोष सर, विजय सर आणि आपले चंद्रकांत कुलकर्णी सर. हो राईट, चंद्रकांत सर, केदार सर आणि दामले सर
ह्यांच्या बरोबर तू राहा, म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे हे सगळे बघायला गेलं तर एक आमच्यासाठी नवीन कलाकारांसाठी महाविद्यालयच आहे असं म्हणायला हवं. आणि तेव्हा आई बाबा म्हणाले होते की तुला हे नाटक बघायला पाहिजे, तर मी असंच म्हणालो त्यांना की हां ठीक आहे. आत्ता येऊ नाही शकलो, पुढच्या वेळी मीच करीन त्या नाटकात काम. आणि आता मी खरंच ह्या नाटकात काम करतोय. काय करतो? ए वहिनी, काय झालं ग? अहो तुम्ही मुलीच्या आईच्या गळ्यात हार घातलात. अगं ते जाऊ दे, याने बघ काय केलंय, मुलीच्या आईच्या गळ्यात हार घातला. सॉरी, ते मला रात्रीचं दिसत नाही ना. अरे वा, हे छान आहे. आमच्या मुलीला दिवसा दिसत नाही. आणि आता आपण जाऊया ऋतिककडे, अर्थात राकेशकडे. राकेश, तू संतोष बरोबर आधीसुद्धा नाटकं केलेली आहेस. ह्या नाटकातली तुझी भूमिका काय सांगशील त्याबद्दल? ह्या नाटकात संतोष दादांनी सॉरी काय प्रश्न विचार. हे ठेवायचं आहे, हे ठेवायचं, हे एडिट करायचं नाही अजिबात. प्रश्न असा आहे सुरुवात कुठून करू असं झालं. सुरुवात कुठून, बोरिवली बसू नको करू. सुरुवात प्रश्न असा आहे की ही भूमिका तुझ्याकडे कशी आली आणि ही भूमिका मी करावी असं तुला का वाटलं? ही भूमिका ॲक्च्युली शलाकामुळे माझ्याकडे आली. अच्छा. कारण शलाकाने खूप मला फोर्स केला की कर राकेश कर, आणि मला ॲक्च्युली करायचंच होतं. बट आता संतोष दादा आहे आणि इतक्या वर्षांतर म्हणजे माझा गुरुच आहे संतोष दादा. मग हे नाटक आलं आणि हे नाटक मला ह्याच्यात खूप करण्यासारखं होतं आणि खूप मला वाव होता ते करण्यासाठी. मला दाखवायचं होतं की यार करायचंय. शुभमंगल. सावधान. ए पोपटा, आधीचं बोल ना, आधीचं. शुभमंगल. सावधान. अरे आधीचं बोल ना, माझ्या वडिलांना बोलू का? शुभमंगल. सावधान. त्याच्या नात्याने ही भूमिका मुकेश चं कॅरेक्टर आहे आणि तो त्याला 2 शब्दांच्या पुढे बोलता येत नाही असं कॅरेक्टर. म्हणजे तो हाकलतो किंवा थांबतो ते बोलल्यानंतर. पण हे कॅरेक्टर करायला खरंच खूप माझ्यापेक्षा आहे ना सिन्सिअरली काम करावं असं वाटतं हे कॅरेक्टर करताना. आणि इतकं डिफिकल्ट आहे ना, खूप डिफिकल्ट. म्हणजे त्याच्या तुम्ही दुसरं काही करूच नाही शकत. जे बसवले तेच करायचं तुम्हाला ते. क्या बात आहे राकेश, तुला शुभेच्छा खूप Thank you so much. तुमच्या वाटचालीसाठी. हर्षदाशी आपण आता बोलणार आहोत. काय सांगशील तुझ्या या भूमिकेबद्दल? माझी ही भूमिका म्हणजे मी आईचं कॅरेक्टर करते. ही माझी मुलगी आहे नाटकामध्ये आणि संतोष सर माझ्या नवऱ्याचं काम करतात. नवरी काकूंचा काय पुनर्विवाह आहे का? या वयात लग्न करतायत? अहो मी नाही, थांबा. सुनैना. माझं नाटकातलं वय माझ्या आत्ताच्या वयापेक्षा दुप्पट पटीने जास्ती आहे. सो त्यामुळे तसं वागणं, बोलणं, चालणं हे सगळं मला ते आणायचं होतं त्या कॅरेक्टरमध्ये. सो त्याची एक मला मेहनत घ्यायला लागली आहे. सरांनी ऑब्व्हियसली गाईड केलंच होतं त्याबद्दल. त्यानंतर मुलीला अर्धा वेळ दिसत नाही, अर्धा वेळ दिसतं आणि नवरा विसराळू आहे. तर ह्या दोघांना सांभाळताना तिची काय तारांबळ होते हे कुठेतरी बघायला मिळतं. अहो आमचं पण तसंच आहे. हे विसरतात ना, हे मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कळलं. मी यांच्यासाठी चहा घेऊन गेले तर हे मला म्हणतात कसे, ओ बाई कोणात तुम्ही. आणि आता आपण विनिशाशी बोलणार आहोत. सो माझ्या भूमिकेबद्दल म्हणजे ही रात्राणी आहे नाटकातली. तिला फक्त संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंतच दिसतं. त्याच्यानंतर मग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तिला अजिबात दिसत नाही. अच्छा. तेव्हा ती अंधळी असते. ओके. पण ती अंधळी जरी असली तरी पण ती खूप कॉन्फिडेंटली घरात वावरते. म्हणजे तिला सगळं माहिती आहे की इथे सोफे, इथे खिडकी आहे, दरवाजा आहे, हे सगळं तिला माहिती आहे. खूप सराईतपणे वावरते. माझं हे पहिलं नाटक आहे. मला आठवतंय की मी जेव्हा सरांकडे गेलेली ह्या नाटकासाठी तेव्हा त्यांनी मला विचारलेलं की तू ह्या आधी काय केलंयस, नाटक केलंयस का? नाटक मी कधी केलेलं नाहीये, इतकी नाटकं बघितली सुद्धा नाहीये. तर मला असं फायनल होतं की काय आपण सिलेक्ट होत नाही होत. पण पुढच्या दिवशी मला कळलं की माझं सिलेक्शन झालेलं आहे. वा वा, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तुला सुद्धा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण येणार आहोत अशा व्यक्तीकडे की जी संतोष पवार यांची अर्धांगिनी आहे, त्याची बायको आहे. हे मला एक विचारायचं की महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या महिला असतात ना, त्या आपल्या नवऱ्याला नेहमी म्हणत असतील 100% की जास्त नाटकं करू नकोस, तर मी माहेरी निघून जाईल. तू संतोषला काय सांगतेस? मी म्हणते खूप नाटकं कर आणि पाकिट माझ्याकडे आणून दे.
हे असं आहे संतोष घरी. अरे माहेरी जाईन ती धमकी मला देऊच शकत नाही. अरे आपलं हेच हवंय हा. ह्याच फॅमिलीतली ह्या ज्या काय खऱ्या गमती जमती त्यात जाणून घ्यायच्या आहेत आपल्याला. हा नंतर काही नाही आलीच होता परत. तुला वाटलं मी जाईन घ्यायला. पण एक प्रामाणिकपणे सांगतो की म्हणजे इतकी वर्ष शलाका सुद्धा तुझ्या पाठीमागाची भक्कमपणे उभी आहे. सो त्याबद्दल काय सांगते? नाही ते आहे म्हणून मी करू शकलो हे पण प्रामाणिकपणे सांगतो. कारण मला एकदा घरातून बाहेर पडलं की मी परत घरी पण फोन करत नाही की काय झालं कसं काय जेवलं का वगैरे. ती पण मला डिस्टर्ब करत नाही अजिबात. त्यामुळे बिंदास असतो कारण मला म्हणजे घरची सगळी कामं होणार आहेत सगळं मार्गी लागणार आहे. आणि मुलं कितीला हे पण मला माहीत नसतं. पण आता माहिती आहे ना आता काय नाही मला खरंच लक्षात राहत नाही. मी सांगतो मला खरंच माहीत नसतं. ते मुलं आता ती म्हणजे 10वी नंतर 12वी नंतर पुढे काय करायचं ग्रॅज्युएशन पुढे काय करायचं म्हणजे थोडक्यात मला विचारतच नाहीत. हा भाग वेगळा आहे त्यामुळे त्याच पुढेच पण नाही. कळलं का? पण मला एक शलाकातलं असं विचारायचं आहे की एक नाटकातला सहकलाकार किंवा आपला दिग्दर्शक आणि वैयक्तिक आयुष्यामधला आपला हा आयुष्यभराचा सोबती किंवा नवरा म्हणून काय फरक वाटतो तुला? ॲक्च्युली मी ह्या नाटक क्षेत्रामध्ये येण्याचं कारणच मुळात संतोष आहे. कारण त्याच्यामुळे जरी मी नाटकाकडे वळले नाही तरी त्याच्यामुळे मी हे नाटक करत राहिले. त्यामुळे माझ्यासाठी संतोषनी मला माझं करिअर दिलं आणि मला हे माहितीही नव्हतं की हे मला आवडतं. पण ते करत राहिल्यामुळे मला ते आवडायला लागलं आणि मग मी करत राहिले. आणि यदाकदाचित मध्ये म्हणशील तर तेव्हा संतोष फक्त दिग्दर्शक होता माझ्यासोबत. लेखक पण होतो. लेखक ऑफकोर्स. हे पण ओरडून सांगतो ते त्याला सवय झाली रे. मी ना तू म्हणाला जरा बोलायला पाहिजे इंट्रोडक्शन काय केलंस सोचवर मग मी इथे मेंटेन करतो. पण ते इथे का? इथे तर मग आता आम्ही खूप वर्षांनी एकमेकांबरोबर ऍक्च्युली स्टेजवर काम करतोय. पण मी एवढ्या चातुर्याने त्याला म्हणजे समोरच्या घरात टाकलंय की तो माझा पार्टनर नाहीये. ऍक्च्युली मी या प्रश्नाकडे येणार होतो. मी कळलं तुझं चातुर्यानं तिने टाकलंय मला. तिने टाकलंय. लेखक कर्ज संतोष पवार आहे हा पण असं वाटतं ही लेखिका आहे. अरे मग तुला काय वाटतं कोण त्याला इन्स्पिरेशन? मीच बाजूला. हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. अरे इन्स्पिरेशन म्हणजे मी घरी लिहित असतो आणि मित्रांबरोबर बसून गप्पा टप्पा भाऊ तिचे तिचे मित्र घरी बोलून अच्छा मी इथे बसले लिहायला इथे मजा चाललेलं. अरे हा 24 तास लिहितो. आता काय करशील तू? हे दादा हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. आणि आता शलाका आपण येणार आहोत तुझ्या माहेरकडे. तुझ्या माहेरबद्दल जाणून घेणार आहोत. रडवतोस आता. किती वर्ष झालीत लग्नाला तुमच्या? आमच्या लग्नाला 24 पूर्ण झाले. 24 पूर्ण झाले. काय सांगशील माहेरबद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हटलं की सगळ्यात आधी माझ्या डोळ्यासमोर माझे आजी आजोबा येतात. आजी आजोबा? हा म्हणजे मी खूपच माझ्या आजी आजोबांशी अटॅच्ड होते. म्हणजे आजही आहे. आता ते दोघं नाही आहेत माझ्याजवळ पण मला असं कधीच वाटत नाही की ते नाही आहेत. आणि गमतीचा भाग म्हणून सांगते म्हणजे आम्ही काही हे पाळत नाही किंवा मानत नाही. पण जेव्हा माझे आबा गेले तेव्हा आम्ही दादरला जर शिफ्ट झालो होतो तर ते गेल्यानंतर माझा एक फ्रीज होता आणि त्याच्यावर एक कावळा येऊन बसला. ओके. तर आपण म्हणतो ना की अरे हे आपले पूर्वज येतात कावळ्याच्या रूपाने. तसं हास्य माझी मुलगी म्हणाली बा आबा आलेत. तर मी त्यांना म्हटलं काय पाहिजे तुला? तर माझ्याकडे चपाती होती. म्हटलं तुला मासे द्यायला नाहीत त्याला मासे आवडायचे ना. तर म्हटलं तुला मी चपाती देते. यू विल नॉट बिलीव्ह त्या कावळ्याच्या तोंडात मी अशी त्याच्या चोचेत मी चपाती अशी भरवली आणि त्यांनी खाल्ली आणि तो गेला. म्हणजे ते इतकं इमोशनली मला कनेक्ट झाल्यासारखं वाटलं. असं नसतं पण हे माहिती असतं की असं नसतं पण तरीसुद्धा ते आपल्याला हवं असतं आपल्याला कारण आपली माणसं हवी असतात. आणि माझी आजी सुद्धा मला खूप प्रिय होती. तिने 101 पूर्ण केले आणि मग ती गेली. तर त्यामुळे तिचा सहवास आमच्या कुटुंबात सगळ्यांना खूप जास्त मिळाला. आता हे पुन्हा वातावरण सगळं हस्त खेळतं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला हा खेळ ज्या खेळाचं नाव आहे मीच मोठा कलाकार. तर हा खेळ असा आहे मी एक नाव सांगणार आहे नाटकाचं नाव सांगणार आहे आणि ते नाटक ओळखून दाखवायचे अजिबात न सांगता फक्त हातवारे करून मायमिंगने. ओके. तुमच्या टीमने ते ओळखून दाखवायचंय. ओके. सांगून कळत नाही. सांगू सांगून कळत आहे.
मराठी. दोन शब्द. दुसरा शब्द फूल. अच्छा, हिचा वाढदिवस एप्रिल फूल. ये बात है. चुकीचं आहे उत्तर. ऑक्टोबर. मुलगी. हिची कोण आहे मुलगी? आई. तू आई. हा, हे सोपं आहे. क्या बात आहे, खूप चांगला प्रयत्न करते ती. फुलवंती. पुन्हा एकदा दाखव. हा, फुलराणी. ये बात है. ती फुलराणी. त्याला माहित नसेल. त्यालाच ते नाव माहित. त्यालाच ते नाव माहिती नाहीये. पूर्ण नाव कळलेलं आहे ना. मराठी. किती अक्षरी आहे? बोलायचं नाही. हा, बोलायचं नाही. हा, सकाळ झालेली आहे. ओके. वेडा. घर. ऊन आलं डोक. हा, व्हेरी गुड. करेक्ट सांगितलं आणि करेक्ट. आईचं घर उन्हाचं. वेड्याचं घर उन्हाचं. ये बात है. हा, जमलंय ना क्या. ओ. ओके. हा. मराठी. सरांचं नाटक. चार अक्षरी. जाणून बुजून. क्या बात है. संतोष सर रिॲक्ट होतात, बोलतात काय चाललंय, ते काय कुठेतरी काय करतोयस मला सांगतोस. मलाच सांगतो. तुम्ही प्रतीकला काय बोलता? अरे प्रतीक. अच्छा. काय नाही. चष्मा. दादा आपलं. पूर्ण थोडी बोलायचं नाही. सागर ऐकायला येत नाही. ऐकायला येत नाही आणि मला शिकवतो. माकडा जाती सारखं थांब ना. अरे विचार तर करू. थांब जरा. बहिरा. दुसरं कर प्रतीक. अरे हरले. चार शब्द. तर आता शेवटची 10 सेकंद. तिसरं. मी कोण आहे, माझं कॅरेक्टर. मुका, राकेश, सागर, प्रतीक. अरे बोल, विचार पण करायला देत नाही. सांगावं लागेल ना मला. एक मिनिट. हा, प्रयत्न करू दे. ओके. हा. काशीराम कोतवाल. ह्याच्यावर त्याला नाट्याचं नाव सुचलं. काशीराम कोतवाल. वा. ओके. हा, वेळ संपलेली आहे. काय नाटकाचं नाव होतं? नवा गडी नवा राज्य. माझ्यावरच राज्य. तुमचं वाक्य आहे ना नाटक. बरं, ह्याच्यामध्ये काय सांगायचं होतं तुला? तिला कळलं. मला कळलं. अरे हो, पण तुम्हाला माहिती कळलं. आम्ही सांगितलेलं. मी असं तसं केलं असतं. नवा गडी नवं राज्य. हरकत नाही. बरं, ह्या खेळाचा निर्णय असा आहे की महिला आघाडीवरती आहे. जिंकलेली आहे. आणि या धमाकेदार खेळानंतर अर्थातच आपला एक सेगमेंट असतो पुढचा, की आम्ही हुकुमाची राणी शोधत असतो. जनरली सगळ्या ताई असतात, त्यांच्यामधून त्यांच्या खेळातून एक हुकुमाची राणी आम्ही शोधत असतो. पण आज मला खरं तर संतोषला मला विचारायचं की संतोष, ती हुकुमाची राणी कोण असणार आहे? कारण तुझ्या आयुष्यातली किंवा तुझ्या नाटकातलं काय वाटतं की ही हुकुमाची राणी झाली पाहिजे? मी खरं सांगू का, नाटक क्षेत्रामध्ये आम्ही कलाकार स्टेजवर येतो, आम्ही लोकांना प्रेक्षकांना दिसतो, पण त्याच्यामागे खूप जण धडपडत असतात आम्हाला हुकुमाचे राजे करण्यासाठी, की आम्हाला हुकुमाच्या राणी करण्यासाठी खूप जण धडपडत असतात. त्यामध्ये लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, जे प्रेक्षकांना माहितीच नसतात, नावाने माहीत असतात. पण तुम्ही हुकुमाची राणी म्हणतात, ते आमच्याकडे एक राणी आहे जिने आम्हाला खूप मदत केली. तुमची आमची वेशभूषाकार हास्य. वाह, क्या बात है.
नाव आहे हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. आमची ही फॅमिली आहे आणि आम्ही सगळे प्रयत्न करतो की नाटकाचा प्रयोग खूप छान व्हावा आणि संतोष सरांचं गायडन्स कायमच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय करायचं आहे एक्झॅक्टली आणि तसं सगळीजणंच करतात. म्हणजे मेकअप, सेटिंग, स्टेज सगळीजणं खूप ॲज अ टीम काम करतात. आमची ही छोटीशी फॅमिली आहे आणि आम्ही एकमेकांना असंच सपोर्ट करू आणि पुढेही करत राहू. वा, खूप छान. आज सगळे तुम्ही इथे आलात, खरंच खूप छान वाटलं. आणि अर्थातच संतोष, तुझी 75 नाटकं झाली आहेत, त्यामुळे तुझा खरंच इथे शॉल आणि श्रीफळ देऊन आम्ही तुझा सत्कार करणार आहोत. मंडळी, असंच एक वेगळं नाटक घेऊन येतो मी पुढच्या रविवारी. तेव्हा अजिबात बघायला विसरू नका तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सट्ट्यांचा. वा वा.